नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. पवित्र पोर्टल चालू झालं म्हणजे आपली दिवाळी आलीच. पण विद्यार्थी मित्रांनो, अगदीच कमी कालावधी दिलाय. स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी किती कालावधी आहे बघून घ्या, व्यवस्थित बघा आणि त्याच कालावधीमध्ये तुम्हाला स्वप्रमाणपत्र भरायचं आहे. शेवटी पवित्र पोर्टल चालेल न चालेल, विसरून राहिलं किंवा मी भरलो नाही आता संधी मिळेल का, या प्रश्नाला वाव नाहीये. स्वप्रमाणपत्र भरण्याची दिनांक कधीपासून चालू होणार आहे आणि कधी होणार मित्रांनो, सरळ सांगितले त्यांनी. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारासाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे. नव्याने नोंद करता येणारे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. टप्पा नंबर 2 TAIT 2022. टप्पा नंबर 2 चालू झालेला आहे TAIT 2022 चा. लक्षात घ्या, शेवटची दिनांकावर जाणार आहे मी. काय करायचंय, कास्टमध्ये बदल असेल, कास्ट शिक्षणामध्ये काय बदल झाला असेल, शिक्षणामध्ये तुमच्या कास्टचं काही दुरुस्ती असेल, नावामधील दुरुस्ती असेल, सर्व माहिती व्यवस्थित भरायची. व्यवस्थित प्रमाणपत्रच्या डेट व्यवस्थित टाकायचंय. स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यांनी सांगितले काय करायचं, तिथे तुम्हाला चेंज म्हणून दिलेलं आहे. सेल्फ सर्टिफाईड करायचंय. व्हेरिफिकेशन झाले का चेक करायचंय आणि व्हेरीफाय करून टाकायचे. डेट कोणती आहे बघा, 11 नंबरच्या मुद्द्याकडे आपण जाऊ डायरेक्ट. तर बघा 11 नंबरचा मुद्दा काय सांगतो बघा, उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 11/3 म्हणजे आज मंगळवार पासून ते साधारण 20 तारखेपर्यंत, म्हणजे आज पण करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफाईड केल्यानंतर परत चेंज करता येत नाही, फायनल एकदाच आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या सर्व सूचना वाचून स्वतःच्या जबाबदारीने स्वतः हजर राहून व्यवस्थितरित्या 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तुम्हाला स्वप्रमाणपत्राची मुदत दिलेली आहे. ते प्रमाणपत्र तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. स्वप्रमाणपत्र पूर्ण करताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षामधील उमेदवाराच्या नावामध्ये तफावत येत असल्यास उमेदवारांना त्याच्या लॉग इन वर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. या सुविधेचा वापर करून उमेदवारांनी निवड केलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन योग्य तो बदल करून घेता येईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही चेंज असेल तर बदल करता येणार आहे. त्यानंतर 13 नंबरचा मुद्दा सुद्धा थोडक्यात सांगतो. नमूद केलेल्या मुदतीत जे उमेदवार स्वप्रमाणपत्र करणार नाहीत ते उमेदवार या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी म्हणजे आपल्याला दिलेल्या डेट मध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती वगैरे असेल तर सेल्फ सर्टिफाईड करायचे, अपडेट करून ठेवायचं. ज्यांची काहीच दुरुस्ती नाही त्यांनी सुद्धा एकदा लॉग इन करून ओपन करून स्क्रोल करून सोडून द्या. सरी ठीक आहे, स्क्रोल करून काही आहे का बाबा एकदा वाचून सोडून द्या ना, काय फरक पडतोय, पण करा. सेल्फ सर्टिफाईड करून ठेवा. अपडेट करणं गरजेचं आहे. अपडेट केल्याशिवाय आपल्याला तिथे काय होत नाही, आपल्याला भरती प्रक्रियेमध्ये आपण ऍक्टिव्ह आहोत असं दिसत नाहीये. लक्षात घ्या, या सर्व मुद्द्याचे लक्षात घ्यायचे. 11 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 9 दिवसाचा कालावधी आहे. साधारण 10 दिवस म्हणून पकडून चला. शेवटचे 2 दिवस चालणार नाही, लक्षात ठेवा. शेवटच्या 2 दिवसाचा विचार करू नका, या 8 दिवसामध्ये भरून टाका मित्रांनो. ठीक आहे, जर सूचना कळाल्या असतील, सूचना जर हव्या असतील तुम्हाला, सर्वच्या सर्व माझं टेलिग्राम चॅनल देतो @H पुंडेसर या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही या सूचना घेऊ शकता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.